नमस्कार, मी सौ शुभदा सूर्यकांत चांगुडे. मिलेट्स व हेल्थ टिप्स या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता मंडळी, आजकाल बऱ्याच महिलांना अनियमित पिरियड्सचा त्रास होतो. पीसीओडीचा खूप जास्त प्रमाणात त्रास होतो आणि आपल्याला तर माहितीच आहे की आपला आहारही बदलला पाहिजे आणि त्याच्याबरोबर काही घरगुती उपाय सुद्धा तुम्ही समजून घेतले पाहिजे. तर आता मी आहारात तुम्हाला सांगते की मिलेट्स म्हणजेच भरड धान्य, जे आपलं भारतीय पुरातन धान्य आहे. तर त्याचा वापर खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. म्हणजे बाजरी, ज्वारी, नागली हे जरी भरड धान्य असलं तर याच्यातून पोषण मिळतं, पण याने आजार बरे होत नाहीत. पण जे आपण 5 पॉझिटिव्ह मिलेट्स बघतो, लिटिल मिलेट्स, फॉक्सटेल मिलेट्स, ब्राउन टॉप मिलेट, बार्नयार्ड मिलेट, कोडो मिलेट, तर ह्या मिलेट्सनी आपले आजारही बरे होऊ शकतात. तर आता हे जे पीसीओडीचा प्रॉब्लेम हा जो खूप जास्त प्रमाणात महिलांमध्ये वाढलेला आहे, तुम्हाला मिलेट्सचा याच्या बाबतीत कसा तुम्ही आहार घेतला पाहिजे आणि याच्याबरोबर कुठले काढे घेतले पाहिजे, अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि काही काही आजीबाईच्या बटव्यातले उपायही सांगणार आहे. तर मंडळी, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, मिलेट्स हे नेहमी अंबाली स्वरूपातच खावे. आता आंबाली काय, तर आंबाली कशी बनवायची याचा मी डिटेल व्हिडिओ दिलेला आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी मी परत लिंक देते वाटलं तर आपण जे मिलेट्स खाणार आहोत ते मिलेट्स रात्री भिजवायचे. भिजवून झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी स्टीलच्या किंवा मातीच्याच भांड्यात शिजवायचे. त्याला वरून पातळ कॉटनचा कपडा लावायचा आणि ते मिलेट्स तुम्ही संध्याकाळी तुमच्या कुठल्याही भाजी बरोबर, वरणा बरोबर, ताका बरोबर खाऊ शकतात. तसंच जर सकाळी खायचं असेल तर आदल्या दिवशी सकाळी भिजवा, त्या दिवशी संध्याकाळी शिजवा, त्याला कपडा बांधा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही अगदी पोटभर कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकतात. तर आपण लवकरच मिलेट्सचाही टाइम टेबल मी तुम्हाला सांगणारच आहे, तर माझा व्हिडिओ तुम्ही जरूर शेवटपर्यंत बघा. आणि अशा ज्या अगदी तुम्हाला जे आजार असतील याच्यावर मी तुम्हाला मिलेट्स आहार आणि घरगुती टिप्स सांगणार आहे, तर माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. तर आता ज्यांचे अनियमित पिरियड्स आहेत, पीसीओडीचा त्रास आहे, त्यांनी काय करायचं, 1 चमचा काळे तीळ घ्यायचे, ते 2 कप पाण्यात चांगले उकळायला ठेवायचे. जेव्हा त्याचं 1 कप पर्यंत उरेल त्याच्यामध्ये गुळाचा खडा टाकून हे पाणी प्यायचं. तुमचं रक्त एकदम मोकळं होतं आणि सलग 4-5 दिवस केल्यावर तुमचे पिरियड्स अगदी नियमित यायला सुरुवात होईल. आता दुसरा जो उपाय आहे ना मंडळी, घरगुती उपाय, तर कोरफडीचा गर तुम्ही घेऊ शकतात आणि अगदी फ्रेश पानांचा घ्या. हा कोरफडीचा गर तुम्ही गरम पाण्याबरोबर किंवा कोमट पाण्याबरोबर एक साधारण 10-1 दिवस बघा बघा किती फरक पडतो ते. पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की भरड धान्याचा कुठला पहिला प्रकार तुम्ही सुरू करायचा आहे. आता भरड धान्यामध्ये लिटिल मिलेट्स म्हणजेच मराठीत सावा किंवा कुटकी, हे तुम्ही सुरुवातीला 3 दिवस खायचेत. कसे खायचे, अंबलीच्या स्वरूपात खायचे. आता सावा किंवा कुटकी किंवा लिटिल मिलेट्स याचं मेन काम असतं ते म्हणजे तुमची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मग ती पुरुषांची असो किंवा महिलांची असो, ही एकदम स्वच्छ केली जाते, अगदी क्लीन केली जाते. त्यामुळे इनफर्टिलिटीचे प्रॉब्लेम सुद्धा या लिटिल मिलेट्सनी सॉल्व्ह होतात. पण आता लिटिल मिलेट्सने प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात म्हणजे महिनाभर लिटिल मिलेट्सच खायचं असं नाही, तर मिलेट्सचाही एक टाइम टेबल असतो. दुसऱ्या नंबरवर जे मिलेट्स येतात ते फॉक्सटेल मिलेट 1 दिवस खायचे, कोडो मिलेट्स 1 दिवस खायचे आणि पुढचे मिलेट्स मी परत काही टिप्स नंतर तुम्हाला सांगते. आता पीसीओडी मध्ये जर तुम्हाला जास्त रक्तस्राव होत असेल तर तुम्ही अगदी फ्रेश दुर्वा जे असतात ना, आपण ज्या गणपतीला वाहतो, त्या स्वच्छ धुवून त्याचा रस काढून तुम्ही सकाळी त्या खडी साखरेबरोबर घेतल्या तरी खूप जास्त फायदा होतो. तसेच लाल जास्वंदीचे फूल व खडी साखर खाल्ला तरी खूप जास्त फरक पडतो. तसंच जे आपले हातसडीचे तांदूळ असतात ते थोडेसे कुटून त्याच्यावर पाणी ओतून हे तांदळाचं धुवण घेतलं तरी खूप जास्त प्रमाणात फरक पडतो. गाईचं साजूक तूप, बिलोनी तूप रोज सकाळी आणि झोपताना 2-2 चमचे खावं. खूप चिंता आणि तणाव असेल तर ब्राह्मी आणि जटामासीचं चूर्णही तुम्ही प्राशन करू शकतात. तसंच वेळेवर उठणं, व्यवस्थित व्यायाम करणं, सकाळचं जेवण हे 10च्या आत, संध्याकाळचं 6च्या आत,
साधारण 10च्या सुमाराला झोपणं आणि दिवसभरात थोडंसं ऊन अंगावर पडू देणं, कोवळ्या उन्हातून सकाळी 1 तास संध्याकाळी 1 तास असा फेरफटका मारून येणं, याने खूप जास्त लाभ होऊ शकतो. तसेच शतावरी, खजूर, खारीक हे आपल्या आहारात ठेवावे. डाळिंबाचा रसही खूप जास्त फायदेशीर असतो. तसेच गुळवेलीच्या पानांचा व काड्यांचा काढा हा सुद्धा खूप जास्त पीसीओडी मध्ये लाभदायक आहे. तसंच एरंडेल तेल हे गरम पाण्यात जर रात्रीच्या वेळेस घेतलं तर याने वात शमन होतो व पीसीओडी मध्ये खूप जास्त लाभकारी पण आहे. पीसीओडी मुळे जर चेहऱ्यावर वांग येत असतील तर जायफळ उगाळून ते चेहऱ्यावर ठेवावे व थोड्या वेळाने स्वच्छ पाण्याने धुवून टाकावे. आता पीसीओडी मध्ये मिलेट्सचा आहार कसा घेतला पाहिजे, तर कधीही सुरुवात करावी ती लिटल मिलेट्सने. लिटल मिलेट्सची आंबाली ही पहिले 3 दिवस खावी. आंबाली कशी बनवायची ते मी शेवटी लिंक देतेच आहे. नंतर 1 दिवस तुम्ही फॉक्सटेल मिलेट खावे, 1 दिवस बार्नयार्ड मिलेट खावं, 1 दिवस कोडो मिलेट खावं आणि सगळ्यात शेवटच्या दिवशी जे किंग ऑफ मिलेट असतं ते ब्राऊन टॉप मिलेट तुम्ही आंबालीच्या स्वरूपात खावं. आता कधी पण तुम्ही जेव्हा मिलेट्स खातात ना मंडळी, तेव्हा तुम्ही सकाळी सकाळी एक हर्बल टी घ्यायचा असतो किंवा आपल्या साध्या मराठी भाषेत म्हणूयात की काढा घ्यायचा असतो. मग आता याच्यामध्ये मी जे जे काढे तुम्हाला सांगते प्रत्येकी 4-4 दिवस तुम्ही घ्यायचं असतं. अगदी 4-5 पानं जरी मिळाले तरी खूप उत्तम आहे. म्हणजे पाण्याला उकळी येऊ द्यायची, 2-5 मिनिटं हे पानं उकळायचे, वरून झाकण ठेवायचं आणि थोडं कोमट झालं की हे पिऊन घ्यायचं. हे तुम्ही उपाशी पोटी सकाळी सकाळी घेऊ शकतात. नंतर 10च्या आत तुम्ही मिलेटचा आहार, संध्याकाळी 6च्या आत तुम्ही मिलेटचा आहार घ्या. त्याच्याबरोबर कुठलीही भाजी, वरण, ताक, सूप काहीही मनसोक्त पोटभर खाऊ शकतात, वजन वाढत नाही. तर आता मी तुम्हाला हर्बल टी किंवा काढे सांगते आहे. तर याच्यामध्ये तुम्ही मोरिंगाच्या पानांचा काढा घेऊ शकतात, नंतर चिंचेच्या पानांचा काढा घेऊ शकतात, नंतर पिंपळाच्या पानांचा काढा घ्यायचा आणि बेल आणि करंज हे प्रत्येकी 4-4 दिवस असं रोटेशन मध्ये घेत जायचं. आता जे मी तुम्हाला मिलेट्स पण सांगितले ना मंडळी, तर हे रोटेशन संपलं की परत पहिल्या दिवशी म्हणजे परत लिटल मिलेट पासून सुरुवात करायची. तर हे तुम्ही चक्र चालू ठेवायचं. आता बरेच लोक विचारतात की मिलेट्स हे किती दिवस खायचे, तर जोपर्यंत तुम्हाला हेल्दी, फिट अँड फाईन राहायचं आहे तोपर्यंत मिलेट्स खा. हे काही औषध नाही, हे आपलंच भारतीय धान्य जे आपण विसरून गेलेलो होतो ते आपल्याला खायचं आहे. ते पण आपल्या चांगल्या करताच खायचं आहे. आणि हे जे मी मिलेट सांगितले हे फक्त पीसीओडीच बरं होईल असं नाही, तर जनरल सुद्धा तुमच्या हेल्थला खूप जास्त चांगलं असतं. पुरुष किंवा महिला दोघंही मिलेट्सचा आहार हे घेऊ शकतात. जरूर वापरून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणाला किती किती फरक पडला ते. तर नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.